नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या स्टोरीजना लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रात्री घड्याळात 10:45 झाले होते. क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागच्या विंगमध्ये पूर्ण शांतता होती. अमन, सिया आणि कबीर एका रिकाम्या कॉरिडॉरमध्ये उभे होते. सियाने हळू आवाजात विचारलं, चिठ्ठीत एकटे या असं लिहिलं होतं. अमन तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, पण तुला एकटं पाठवणं माझ्यासाठी शक्य नाही. कबीरने त्या दोघांकडे पाहून योजना सांगितली. तो म्हणाला, तुम्ही दोघे बेसमेंटमध्ये जा. मी कंट्रोल रूममधून CCTVवर लक्ष ठेवतो आणि जर काही संशयास्पद दिसलं तर लगेच मी खाली येईन. दोघांनीही मान डोलावली. रात्री 11 वाजता ब्लॉक Cचं जुनं बेसमेंट, धुळीने झाकलेले कॉरिडॉर, बंद दरवाजे आणि प्रत्येक पावलागणिक वाटणारी भीती. सियाने अमनचा हात घट्ट धरला होता. ती म्हणाली, मला काहीतरी विचित्र जाणवतंय. अमन शांतपणे म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे. तेवढ्यात समोरच्या लोखंडी दरवाजावर तीच जुनी चावी अगदी सहज बसली. दार हळूहळू उघडलं. आत एक लहानसं विस्मृतीत गेलेलं रेकॉर्ड रूम होतं. भिंतीवर जुने फोटो, वैद्यकीय नोंदी आणि धुळीने झाकलेल्या काही फाईल्स होत्या. टेबलावर एक व्हॉईस रेकॉर्डर ठेवलेला होता. अमनने तो सुरू केला. एका वृद्ध पुरुषाचा आवाज ऐकू आला. जर हा संदेश कुणी ऐकत असेल तर समजा, माझ्यावर विश्वास ठेवणारे फार कमी लोक उरले आहेत. सत्य कागदांमध्ये नाही, तर एका जिवंत साक्षीदाराकडे आहे. त्याला शोधा. त्याचं कोडनेम आहे इको. रेकॉर्डिंग अचानक बंद झालं. सिया आजूबाजूला शोध घेत असताना तिला भिंतीवर एक जुना नकाशा दिसला. त्यावर हॉस्पिटलचा एक गुप्त भाग लाल रंगाने चिन्हांकित केला होता. ती म्हणाली, अमन, हे आपण कधीच पाहिलेलं नाही. अमन नकाशा हातात घेणार इतक्यात मागून कोणीतरी लोखंडी दरवाजा जोरात बंद केला. धाड असा आवाज झाला आणि संपूर्ण खोली अंधारात बुडाली. वर कंट्रोल रूममध्ये कबीर CCTV पाहत होता. अचानक सर्व स्क्रीन ब्लॅक झाल्या. त्याच वेळी त्याच्या संगणकावर एकच ओळ दिसली, सर्चिंग फॉर इको विल कॉस्ट यू एव्हरीथिंग. कबीरने लगेच बेसमेंटकडे धाव घेतली. बेसमेंटमध्ये सियाने मोबाईलचा फ्लॅश सुरू केला. त्या मंद प्रकाशात तिला जमिनीवर एक पांढरा कोट दिसला. तिने तो उचलला. कोटच्या खिशात एक लहानसा बॅच होता. त्यावर एक शब्द लिहिला होता, इको. अमन काही बोलणार इतक्यात खोलीच्या दुसऱ्या टोकाला पावलांचा आवाज आला. कोणीतरी सावकाश चालत त्यांच्या दिशेने येत होतं. फ्लॅशलाईट त्या दिशेने वळवली, पण तिथे कोणीच दिसत नव्हतं. फक्त एक कॉफीचा कप होता, जो अजूनही गरम होता. याचा अर्थ ती व्यक्ती काही क्षणांपूर्वीच तिथे होती. तेवढ्यात कबीरने बाहेरून दरवाजा उघडला. तुम्ही दोघे ठीक आहात ना? त्याने विचारलं. अमनने मान हलवली. हो, पण आपण एक पाऊल उशिरा आलो, तो म्हणाला. सियाने हातातील बॅच घट्ट पकडला. नाही, कोणीतरी मुद्दाम हा बॅच आपल्यासाठी ठेवला आहे, ती म्हणाली. ते तिघेही बेसमेंटमधून बाहेर पडत असताना सियाच्या फोनवर एक अज्ञात व्हिडिओ आला. व्हिडिओमध्ये हॉस्पिटलचं मॉर्च्युरी दिसत होतं. कॅमेरा हळूहळू एका स्टीलच्या ट्रॉलीजवळ गेला. त्यावर पांढरी चादर झाकलेली होती. चादरवर काळ्या मार्करने लिहिलं होतं, इको. व्हिडिओ अचानक बंद झाला. त्याच क्षणी हॉस्पिटलच्या मॉर्च्युरीमधून इमर्जन्सी कॉल आला. डॉक्टर अमन, डॉक्टर सिया, तुम्ही दोघे लगेचच मॉर्च्युरीमध्ये या. इथे काहीतरी अशक्य घडलं आहे. रात्री मॉर्च्युरीच्या बाहेर अमन, सिया आणि कबीर धावतच पोहोचले.
संपूर्ण विभाग सील करण्यात आला होता. आतमध्ये फक्त फॉरेन्सिक टीम आणि काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कबीरने हळू आवाजात विचारलं, नेमकं काय झालं आहे? फॉरेन्सिक अधिकारी म्हणाले, तुम्ही स्वतः पाहिलं तर बरं होईल. अमनने स्टीलच्या ट्रॉलीवरील पांढरी चादर हळूच बाजूला केली आणि क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. ट्रॉलीवर मृतदेह नव्हता, फक्त एक काळा लिफाफा ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, मृत्यूवर विश्वास ठेवू नका. सियाने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आतमध्ये एक जुना फोटो होता. फोटोमध्ये एक ऑपरेशन थिएटर दिसत होतं. त्यात 4 डॉक्टर उभे होते, पण एका डॉक्टरचा चेहरा मात्र काळ्या शाईने पूर्णपणे पुसला गेला होता. फोटोच्या मागे फक्त एक वाक्य लिहिलं होतं, यालाच तुम्ही आज इको म्हणून शोधत आहात. अमनने तो फोटो काळजीपूर्वक पाहिला. तो म्हणाला, हा फोटो मुद्दाम आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. तेवढ्यात मॉर्च्युरीच्या बाहेरून धावपळीचा आवाज आला. एक वॉर्डबॉय घाबरत आतमध्ये आला. तो म्हणाला, सर, पार्किंग एरियामध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे. अमन आणि सिया लगेचच त्या दिशेने धावले. पार्किंगमध्ये एक मध्यमवयीन पुरुष जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या हातावर खोल जखम होती. सिया त्याची तपासणी करू लागली. अमनने त्याची नाडी तपासली. तो जिवंत आहे, अमन म्हणाला. अचानक त्या माणसाने डोळे उघडले. त्याने थेट सियाकडे पाहिलं आणि अतिशय मंद आवाजात म्हणाला, तुम्ही अरोरा? सिया दचकली. हो, पण तुम्ही कोण? तिने विचारलं. त्याने थरथरत्या हाताने तिच्या कोटाला धरलं. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, तो म्हणाला. कोणावर? सियाने विचारलं. तो पुढे काही बोलणार इतक्यातच त्याच्या मानेत एक छोटासा डार्ट येऊन घुसला. अमनने मागे वळून पाहिलं. पार्किंगच्या टोकाला काळ्या कपड्यातील एक व्यक्ती उभी होती. क्षणातच ती अंधारात नाहीशी झाली. त्या माणसाची प्रकृती अचानक बिघडू लागली. सिया आणि अमनने मिळून त्याला इमर्जन्सीमध्ये नेलं. ऑपरेशन थिएटरमध्ये दोघे खांद्याला खांदा लावून काम करत होते. पहिल्यांदाच त्यांचं टीमवर्क इतकी परिपूर्ण दिसत होतं. संपूर्ण स्टाफ त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण तो माणूस अजूनही बेशुद्ध होता. रात्री उशिरा सिया हॉस्पिटलच्या कॅफेटेरियात शांतपणे बसली होती. अमन तिच्यासमोर 2 कॉफी घेऊन आला. तो म्हणाला, हे घ्या, डॉक्टरांसाठीचं औषध. सिया हलकसं हसली. धन्यवाद, ती म्हणाली. काही क्षण शांतता होती. मग अमन म्हणाला, आपण लग्न केलं ते परिस्थितीमुळे असेल, पण आता मला वाटतं. काही क्षण तो थांबला. सियाने विचारलं, काय वाटतं? अमन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, सिया, मला तुझी सवय होऊ लागली आहे. सियाच्या गालावर हलकी लाली उमटली. ती काहीच बोलली नाही, पण तिने हळूच कॉफीचा कप त्याच्या कपाला टेकवला. दोघेही मंद हसले. त्याचवेळी ICUमधील तो जखमी माणूस शुद्धीवर आला. नर्स त्याच्याजवळ धावली. त्याने ऑक्सिजन मास्क बाजूला सारला आणि कुजबुजला, डॉक्टर सिया, लवकर. माझं खरं नाव. तेवढ्यात ICUमधील सर्व लाईट्स अचानक बंद झाल्या. 5 सेकंदांनी लाईट्स परत आल्या, पण बेड मात्र रिकामा होता. तो माणूस पुन्हा गायब झाला होता आणि उशीवर फक्त एक चिठ्ठी ठेवलेली होती, इको, अजूनही तुमच्या खूपच जवळ आहे. पुढची सकाळ. क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
रात्री घडलेल्या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू होती. ICUमधून एक गंभीर रुग्ण गायब झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे CCTV फुटेजमध्ये कोणीही आत किंवा बाहेर जाताना दिसत नव्हतं. कबीर स्क्रीनकडे पाहत म्हणाला, "हे कसं शक्य आहे? हे अशक्य आहे." अमन शांतपणे म्हणाला, "अशक्य नाही. कोणीतरी हॉस्पिटलचा प्रत्येक कोपरा ओळखतो." सिया पुन्हा त्या रिकाम्या ICUमध्ये गेली. तिने प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहायला सुरुवात केली. अचानक तिची नजर बेडच्या चाकाजवळ पडलेल्या छोट्याशा धातूच्या बटणावर गेली. तिने ते उचललं. त्यावर हॉस्पिटलचं चिन्ह नव्हतं, तर एका गरुडाचं कोरीव चिन्ह होतं. सिया ते अमनला दाखवत म्हणाली, "हे मुद्दाम इथे पडलं आहे." अमनने ते हातात घेतलं. "हा फक्त क्ल्यू नाही, तर हा कोणाचा तरी संदेश आहे." काही वेळाने कबीर धावत आला, "अमन, मला पार्किंगच्या CCTVमध्ये काहीतरी सापडलं आहे." तिघेही लगेचच कंट्रोल रूमकडे धावले. व्हिडिओमध्ये काळ्या हुडीतील एक व्यक्ती काही क्षणांसाठी दिसत होती. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्या व्यक्तीच्या मनगटावरही अगदी तोच गरुडाचा टॅटू होता. कबीर म्हणाला, "आपल्याकडे पहिल्यांदाच एक ठोस पुरावा आणि खून आली आहे." त्या दुपारी अमन आणि सिया हॉस्पिटलच्या कॅफेटेरियात बसले होते. अनेक दिवसांनी दोघांना 2 मिनिटांची शांतता मिळाली होती. सिया कॉफीचा घोट घेत म्हणाली, "आपण डॉक्टर झालो ते जीव वाचवण्यासाठी, पण आजकाल प्रत्येक दिवस एखाद्या तपासासारखा वाटतो." अमन हलकसा हसला, "पण एक फरक आहे." तो म्हणाला, "कोणता?" सियाने विचारलं. "ऑपरेशन थिएटरमध्ये मी लोकांचं हृदय वाचवतो." तो तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, "आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तुझं हसू." सियाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. ती म्हणाली, "डॉक्टर ओबेरॉय, तुम्ही दिवसेंदिवस जास्तच रोमॅन्टिक होत चाललात. आणि तुला त्याची सवय होत चालली आहे, हो ना?" अमन लगेच म्हणाला. दोघेही हसू लागले. तेवढ्यात हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर एक 8-10 वर्षांचा मुलगा आला. त्याच्या हातात एक लहानसा लिफाफा होता. तो म्हणाला, "हे डॉक्टर सिया आणि डॉक्टर अमन यांना द्यायचं आहे." रिसेप्शनिस्टने विचारलं, "कोणी दिलं आहे?" मुलगा म्हणाला, "एका काकांनी." तो पाठीमागे वळला आणि बाहेर गेला. पण बाहेर पडताच तो माणूस त्याला कुठेही दिसत नव्हता, ज्याने त्याच्या हातात तो लिफाफा दिला होता. लिफाफ्यात एक पेन ड्राईव्ह होता आणि त्यासोबत एक चिठ्ठी देखील. "जर सत्य ऐकायचं असेल तर या आवाजावर विश्वास ठेवा, चेहऱ्यावर नाही." संध्याकाळी अमन, सिया आणि कबीर यांनी पेन ड्राईव्ह सुरू केली. त्यात एका व्यक्तीचा आवाज होता, पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो म्हणत होता, "मी या हॉस्पिटलमध्येच आहे. दररोज तुमच्या समोरून जातो. तुम्ही माझ्याशी बोलता, पण मला ओळखत नाही." रेकॉर्डिंग संपलं. तिघेही एकमेकांकडे पाहत राहिले. याचा अर्थ शत्रू बाहेर नव्हता, तर तो हॉस्पिटलमध्येच होता. त्याच रात्री सिया आपल्या केबिनमध्ये फाईल वाचत बसली होती. मागून हळूच दार उघडलं गेलं. तिला वाटलं अमन असेल. ती हसत म्हणाली, "इतक्या उशिरा?" पण पाठीमागून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे सिया मागे वळली. समोर एक डॉक्टर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्याने हळूच मास्क खाली केला. सियाच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. ती फक्त एवढंच म्हणू शकली, "तुम्ही?" सिया स्तब्ध उभी होती. तिच्यासमोर उभा असलेला डॉक्टर शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक विचित्र गंभीरपणा नक्कीच होता. "तुम्ही?" सियाचा आवाज पुन्हा थरथरला. तो डॉक्टर हलकसं हसला.
घाबरू नका डॉक्टर अरोरा, मी तुमचा शत्रू नाही. माझं नाव डॉक्टर आर्यन खन्ना आहे आणि मी इथे अधिकृतपणे काम करत नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून मी या हॉस्पिटलवरती गुप्तपणे लक्ष ठेवतोय, तो म्हणाला. सिया गोंधळली. पण तुमच्यावर विश्वास का ठेवावा, ती म्हणाली. आर्यनने आपल्या खिशातून एक ओळखपत्र काढलं. तो म्हणाला, मी एका स्वतंत्र वैद्यकीय चौकशी पथकासाठी काम करतो. तो उत्तरला, काही जुन्या प्रकरणामागचं सत्य शोधण्याची जबाबदारी माझ्यावर दिली गेली आहे. तेवढ्यात अमन केबिनमध्ये आला. त्याने आर्यनकडे संशयाने पाहिलं. तुम्ही कोण, त्याने विचारलं. आर्यन शांतपणे म्हणाला, जर मी इथे 5 मिनिट उशिरा आलो असतो तर आज रात्री डॉक्टर सिया यांच्यावर पुन्हा हल्ला झाला असता. अमनचा चेहरा गंभीर झाला. आर्यनने टेबलवर एक फाईल ठेवली. गेल्या 6 महिन्यांमध्ये या हॉस्पिटलशी संबंधित 5 डॉक्टर आणि 2 संशोधक बेपत्ता झाले आहेत, तो म्हणाला. सिया आश्चर्याने म्हणाली, पण ही माहिती कुठेच नाही, कारण ती जाणीवपूर्वक दडपली गेली आहे, आर्यन पुढे म्हणाला. आणि तुम्ही ज्या इकोचा शोध घेत आहात तो एक व्यक्ती नाही, तर तो एक कोड आहे. अमन आणि सिया एकमेकांकडे पाहू लागले. कोड, ते म्हणाले. हो, इको म्हणजे अशा प्रत्येक व्यक्तीला दिलेलं गुप्त नाव आहे ज्याच्याकडे सत्याचा एखादा तुकडा आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण वेगळं काहीतरी सांगतो आहे. अचानक कबीरचा फोन आला. अमन, लगेच रिसर्च विंगमध्ये या. काय झालं, अमनने विचारलं. कबीर उत्तरला, जुन्या स्टोअररूमची भिंत दुरुस्त करताना कामगारांना आतमध्ये एक गुप्त खोली सापडली आहे. काही मिनिटांनी अमन, सिया, कबीर आणि आर्यन त्या ठिकाणी पोहोचले. भिंतीमागे खरंच एक लहानशी खोली होती, धुळीने झाकलेली, वर्षानुवर्ष बंद असलेली. खोलीत जुनी उपकरणे, कागदपत्र आणि एक मोठा व्हाईटबोर्ड होता. त्यावर अनेक नावे लिहिली गेली होती. प्रत्येक नावावर लाल रंगाची रेष ओढलेली होती. फक्त 2 नावांवर रेष नव्हती. त्यातील पहिलं नाव होतं सिया अरोरा आणि दुसरं अमन ओबेरॉय. सियाच्या अंगावर काटा आला. याचा अर्थ, आर्यन गंभीरपणे म्हणाला, कोणीतरी अनेक वर्षांपासून तुम्हा दोघांची वाट पाहत आहे. अमनने खोलीतील लोखंडी कपाट उघडलं. आतमध्ये एक जुनी डायरी होती. पहिल्याच पानावर एक वाक्य लिहिलं होतं, जर ही डायरी अमन आणि सियापर्यंत पोहोचली असेल तर मी कदाचित जिवंत नसेन. सिया डायरी उघडणार इतक्यात संपूर्ण हॉस्पिटलचा फायर अलार्म वाजू लागला. लाल दिवे चमकू लागले. स्पीकरवरून आवाज आला, इमर्जन्सी इव्हॅक्युएशन, इमर्जन्सी इव्हॅक्युएशन. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. अमनने पटकन डायरी उचलली. चल, आधी बाहेर जाऊया, तो म्हणाला. ते चौघेही बाहेर धावू लागले. पण कॉरिडॉरमध्ये पोहोचताच त्यांच्यासमोर धुराचे जाड ढग पसरले. धुरातून एक काळी सावली दिसली. त्या व्यक्तीने अमनकडे पाहिलं आणि हळूच टाळ्या वाजवल्या. क्षणातच ती सावली धुरात विरून गेली. बाहेर फायर ब्रिगेडने काही मिनिटांमध्येच परिस्थिती नियंत्रणात आणली होती. पण जेव्हा अमनने हातातील डायरी उघडली, ती मात्र पूर्णपणे रिकामी होती. त्यावर एकही शब्द नव्हता. फक्त शेवटच्या पानावर आरशात दिसेल अशा उलट्या अक्षरांमध्ये एक ओळ लिहिली होती, सत्य वाचवण्यासाठी आधी स्वतःकडे पहा. अमन आणि सिया एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांना अजूनही समजलं नव्हतं की या रहस्याचा सर्वात महत्त्वाचा धागा कदाचित त्यांच्याच आयुष्यात दडलेला होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं प्रोत्साहन, तुमचं एक सबस्क्राईब हेच माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन असणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.